ॲट्रॉफिक रायनायटिस. ॲट्रॉफिक रायनायटिस हे एक क्रॉनिक इन्फ्लेमेटरी डिसीज आहे. म्हणजे जर म्युकस मेम्ब्रेनमध्ये जर इन्फ्लेमेशन खूप दिवस राहिलं तर मग ॲट्रॉफिक रायनायटिस होतं. सो दिस इज अ क्रॉनिक इन्फ्लेमेटरी डिसीज. ह्याच्यामध्ये म्युकस मेम्ब्रेन आणि टर्बिनेट्सची ॲट्रॉफी होती आणि ॲट्रॉफी तर होतीच होती, ह्यातून फाऊल स्मेलिंग क्रस्ट्स पण येतात. सो इट इज अ क्रॉनिक इन्फ्लेमेटरी डिसीज कॅरेक्टराइज बाय ॲट्रॉफी ऑफ म्युकस मेम्ब्रेन आणि टर्बिनेट्स अलॉंग विथ फाऊल स्मेलिंग क्रस्ट्स. हे याचं हे आयडेंटिफिकेशन आहे की फाऊल स्मेलिंग क्रस्ट्स. आणि फाऊल स्मेलिंग क्रस्ट येतात म्हणून याला आपण ओझायमा आपण म्हणतो ह्या डिसीजला. ओझायमा म्हणजे काय? इट इज अ क्रॉनिक नेझल डिसीज that causes the nose to waste away, resulting in a foul-smelling discharge and crusting. आता नेक्स्ट येतं एटिओलॉजी. एटिओलॉजीमध्ये काय हे प्रायमरी असू शकतं किंवा सेकंडरी असू शकतं. प्रायमरी कसं असू शकतं की हेरिडिटरी असेल किंवा हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे होऊ शकतं किंवा न्यूट्रिशनल डेफिशियन्सीमुळे. आणि हे फिमेल्समध्ये जास्त कॉमन असतं आणि ज्यांचं नोज मोठं आहे म्हणजेच हू हॅव अ रूमी नोज त्यांच्यामध्ये पण ॲट्रॉफिक रायनायटिस कॉमन आहे. आता सेकंड आहे सेकंडरी कॉजेस. म्हणजे काही इन्फेक्शनमुळे जर ॲट्रॉफिक रायनायटिस होत असेल तर ह्यात पहिलं येतं की काही स्पेसिफिक इन्फेक्शन्स आहेत लाईक सिफिलिस, ट्युबरक्युलोसिस, लेप्रेसी. ह्याच्यामध्ये नेझल म्युकस मेम्ब्रेनचं कंप्लीट डिस्ट्रक्शन होतं ज्यामुळे त्याचं ॲट्रॉफी होती. किंवा मग तुमच्या नेझल कॅव्हिटीची किंवा टर्बिनेटची खूप मोठी सर्जरी काही झाली तर त्याच्यामुळे पण चुकून कधी कधी ॲट्रॉफिक रायनायटिस होऊ शकतं. आणि ॲट्रॉफिक रायनायटिस हे क्रॉनिक सायनोसायटिसमुळे पण असू शकतं किंवा क्रॉनिक सायनोसायटिस हे ॲट्रॉफिक रायनायटिसमुळे पण असू शकतं. हे दोन्ही पण इंटरलिंक्ड आहेत. आता नेक्स्ट येतं पॅथॉलॉजी ऑफ ॲट्रॉफिक रायनायटिस. ॲट्रॉफिक रायनायटिसमध्ये काय होतं, जे आपलं म्युकस मेम्ब्रेन आहे, टर्बिनेट्स आहेत, ब्लड वेसल्स आहेत, नर्व्स आहेत, हे सगळ्यांची ॲट्रॉफी होती. आणि ह्यात मेन गोष्ट काय होती, जे सिलिएटेड कॉलमनर एपिथेलियम आहे दॅट इज रिप्लेस्ड बाय स्ट्रॅटिफाईड स्क्वॅमस एपिथेलियम. आणि आता सगळीकडे ॲट्रॉफी होती आहे. सो जे आपले सेरोम्युसिनस ग्लँड्स आहेत त्यांची पण ॲट्रॉफी होती. त्याच्यामुळे सिक्रिशन्सच होत नाही. सिक्रिशन्स कमी झाल्यामुळे जे आपले नोज आहे त्या आतून ड्राय होऊन जातं ज्याच्यामुळे क्रस्ट्स फॉर्म होतात. आणि टर्बिनेट्सची पण ॲट्रॉफी होती त्याच्यामुळे आपली जी नेझल कॅव्हिटी आहे ती एकदम रुमी होऊन जाते. ऑल्सो नर्व्सची ॲट्रॉफी होती ज्याच्यामुळे नेझल ऑब्स्ट्रक्शन होतं आणि एनॉस्मिया होतं. आता नेक्स्ट येतं क्लिनिकल फीचर्स. ॲट्रॉफिक रायनायटिसमध्ये एक क्लिनिकल फीचर काय आहे की त्याच्या नोजमधून असा एक फाऊल स्मेल येतो, पण त्या पेशंटमध्ये एनॉस्मिया असल्यामुळे स्वतःला त्याचा वास येत नाही. ऑल्सो टाईम टू टाईम असे ड्राय फाऊल स्मेलिंग क्रस्ट त्याच्या नाकातून बाहेर येतात आणि जर त्याने हे काढायचं ट्राय केलं तर एपिस्टॅक्सिस होऊ शकतं. आणि आपण मागे सांगितलं की नर्व्सची ॲट्रॉफी झाली आहे त्याच्यामुळे नेझल ऑब्स्ट्रक्शन असतं, एनॉस्मिया असतं. आणि जर नेझल सेप्टमची ॲट्रॉफी झाली तर मग नोजची डिफॉर्मिटी होऊन जाते, नोज सॅडल शेपचं होऊन जातं. मग आता आपण जर अँटिरियर रायनोस्कोपी करून चेक केलं तर काय दिसणार आपल्याला, जी म्युकस मेम्ब्रेन आहे ती पेल दिसते आणि त्याची प्रॉपर ॲट्रॉफी झालेली दिसती. माझी नेझल कॅव्हिटी आहे इट इज फुल ऑफ फाऊल स्मेल आणि त्यात ग्रीनिश किंवा ग्रेश क्रस्ट्स दिसतात आपल्याला. आणि टर्बिनेटची ॲट्रॉफी झाल्यामुळे जे नेझल कॅव्हिटी आहे ती अख्खी मोठी दिसते म्हणजेच रूमी दिसती, ज्यामुळे आपल्याला क्लिअरली आपलं नेझोफॅरिंग्स दिसतं, नोजचं रूफ दिसतं आणि कधी कधी सेप्टल परफोरेशन्स पण झालेले असू शकतात. आता नेक्स्ट येतं कॉम्प्लिकेशन्स. कॉम्प्लिकेशन्समध्ये येणार सायनोसायटिस, ऑटायटिस मीडिया. मग ते ॲट्रॉफी स्प्रेड झाली तर ॲट्रॉफिक फॅरेंजायटिस होऊ शकतं, लॅरेंजायटिस होऊ शकतं. मग स्मेल अँड ऑलमुळे मॅगट्स होऊ शकतात. आणि आता फाऊल स्मेल होतं त्यामुळे त्या पर्सनपासून सगळे लांब राहणार. सो आयसोलेशनमुळे सायकोलॉजिकल डिप्रेशन येण्याचे सुद्धा चान्सेस असतात. आता नेक्स्ट येतं ट्रीटमेंट. ट्रीटमेंटचं आपलं एम हेच आहे की आपल्याला जे क्रस्ट फॉर्म झालेत, जे ब्लॉक करतायत सगळा पॅसेज, त्या क्रस्टला काढायचं आणि यू हॅव टू मेक शुअर की ते क्रस्ट जे आहेत ते परत फॉर्म नाही होणार. आता हे तुम्ही कसं करणार, त्या नेझल कॅव्हिटीला मॉइस्ट ठेवायचं सो दॅट ते क्रस्ट परत बनणार नाहीत. आणि आता ट्रीटमेंटमध्ये मेन गोष्ट काय करणार की प्रायमरी आणि सेकंडरी कॉजेस बघायचे आणि त्या कॉजेसला ट्रीट करायचं. सो ट्रीटमेंटमध्ये पहिलं येतं लोकल ट्रीटमेंट. ह्यात आधी आपण करू शकतो नेझल इरिगेशन. नेझल इरिगेशनमध्ये आपली जी नेझल कॅव्हिटी आहे त्याला वॉर्म एनएसने इरिगेट करायचं. ह्याच्यामुळे काय होईल, जो क्रस्ट आहे तो लूज होऊन जाईल आणि थिक नेझल डिस्चार्ज बाहेर येईल. मग सेकंड आपण करू शकतो नेझल ड्रॉप्स. नेझल ड्रॉप्ससाठी 25% ग्लुकोज इन ग्लिसरीन यूज केलं जातं. ह्याच्यामुळे काय होतं, ज्या प्रोटीलायटिक ऑर्गॅनिझम्समुळे फाऊल स्मेल येतो
हे ड्रॉप्स काय करतात, त्या प्रोटिओलायटिक ऑर्गॅनिझमची ग्रोथच होऊ देत नाही, त्यामुळे फाऊल स्मेल येणारच नाही. ऑल्सो हे ड्रॉप्स आपल्या म्युकोसाला ड्राय होण्यापासून वाचवतात, म्हणजे ते आपल्या म्युकोसाला मॉइस्ट ठेवायचं काम करतात. मग थर्ड आपण काय करू शकतो, रिबन गॉश घ्यायचा, त्याला लिक्विड पॅराफिनमध्ये सोक करायचं आणि मग हा गॉश नेझल कॅव्हिटीमध्ये ठेवायचा. हे काय करतं, आपल्या क्रस्टला लूज करतं आणि नेझल कॅव्हिटीला ल्युब्रिकेट करायचं काम करतं. मग अजून आपण देऊ शकतो अँटीबायोटिक ड्रॉप्स. हे आता आपण देतो केमिकॅटिन अँटीओजेना, हे सेकंड इन्फेक्शन्स होऊ देत नाही. मग अजून आपण देतो इस्ट्राडायल. इस्ट्राडायल काय करतं, आपल्या नोजची वॅस्क्युलॅरिटी वाढवतं आणि यामुळे काय होतं, आपण मगाशी म्हणलो की जे आपले सेरोम्युसिनस ग्लँड्स आहेत त्यांची ॲट्रॉफी झालेली. मग इस्ट्राडायल काय करतं, आपल्या नोजची वॅस्क्युलॅरिटी वाढवतं, ज्यामुळे हे जे ग्लँड्स आहेत ते परत रिजनरेट होतात. किंवा मग फिफ्थ ट्रीटमेंटमध्ये सांगितलं आपण आपल्या टर्बिनेट्समध्ये प्लॅसेंटल एक्स्ट्रॅक्ट इंजेक्ट करू शकतो. आता नेक्स्ट येतं सिस्टमिक ट्रीटमेंट. सिस्टमिक ट्रीटमेंटमध्ये आपण काय देऊ शकतो, अँटीबायोटिक्स, न्यूट्रिशनल सप्लिमेंट्स, वॅसोडायलेटर्स, हॉर्मोनल थेरपी. आता थर्ड येतं सर्जिकल ट्रीटमेंट. सर्जिकल ट्रीटमेंटमध्ये आपल्याला काय करायचं, जी नेझल कॅव्हिटी रूमी झाली आहे त्याला नॅरो करून टाकायचं. हे आपण कसं करू शकतो, बाय इन्सर्टिंग कार्टिलेज, बोन्स किंवा टेफ्लॉन स्ट्रिप्स. मग सेकंड आहे यंग्स ऑपरेशन. यंग्स ऑपरेशनमध्ये आपण काय करतो, जे आपले नॉस्ट्रिल्स आहेत त्यांना कम्प्लिटली किंवा पार्शली ब्लॉक करून टाकतो. ह्याच्यामुळे काय होईल, जे म्युकस मेम्ब्रेन ड्राय होत होतं ते होणारच नाही, एअर करंट्स आत जाणारच नाही, त्यामुळे आपली म्युकस मेम्ब्रेन ड्राय होणारच नाही आणि ते आपल्या म्युकसला टाईम पण भेटेल की ते स्वतः रिजनरेट होईल हळूहळू. आणि मग 6 महिन्यानंतर किंवा 1 वर्षानंतर आपले नॉस्ट्रिल्स खोलले जातात.